नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप खूप मनापासून स्वागत आहे आपलं शर्वरीज किचनमध्ये. मी घेऊन आलेले आज तुमच्यासाठी मस्त अशी भन्नाट रेसिपी. ती म्हणजे आपलं खार वांगं. चवीला एकदम अप्रतिम लागते, कारण की ते म्हणजे पाणी न टाकता शिजलेलं आहे, त्यामुळे एकदम छान लागते. त्यासाठी घेतलेले मी इथे पावशेर वांगे आणि खोबरं, शेंगदाणे, लसण, मिरची आणि कोथिंबीर हे आपण कच्चा वाटण करणार आहोत. कारण की आपण भाजलं जर ना तर मसाला काळा होतो, त्यासाठी इथे पाणी न टाकता मी छान असं मिक्सरला फिरून घेतलेला आहे मसाला आपला. आता आपण मसाला वांग्यांमध्ये छान असा भरून घेऊ. आणि हो, मीठ मी टाकलेलं आहे आधी अर्धा चम्मच. ते मी काही दाखवलं नाही तुम्हाला, तुम्ही म्हणजे चवीनुसार टाकू शकता. आता तर इकडे आपले वांगे पण भरून घेतलेले आणि कढईमध्ये पापड तळले होते, त्यामुळे तेल शिल्लक राहिलं होतं. मग मी त्याच्यातच फोडणी दिली, जिरे आणि मोहरी टाकले. त्यानंतर आपले वांगे सोडून घेतले त्याच्यामध्ये छान, आणि मस्त त्यावर थोडीशी हळद टाकली आणि छान असे वांगे म्हणजे एक 5 मिनिटे झाकण ठेवून वांगे छान असे वाफळून घेतले. आणि हो, तुम्ही पण एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, एकदम छान लागते, चवीला एकदम भन्नाट आहे. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि कमेंट करून नक्की कळवा की भाजी कशी झालेली. आपण थोडंसं आता याला छान मिक्स करून घेऊ आणि त्यावर आपलं जे वाटण शिल्लक राहिलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून छान फ्राय करून घेऊ. आणि थोडा वेळ एक 5 मिनिटं परत झाकण ठेवू आणि वाफ काढून घेऊ. तर बघा, आपली वांगी अशी छान शिजलेली, पाणी न टाकता एकदम वांगी अशी एकदम मऊ लुसलुशीत शिजलेली आहे. तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि मी इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण की भाजी जरा म्हणजे छान चव येते भाजीला थोडं पाणी टाकलं तर, आपले मसाले शिजतात चांगले. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.